एबीसी आय डी कसा काढायचा त्या संबंधी आपण हा व्हिडिओ बघतोय. ह्याच्यामध्ये एबीसी आय डी काढण्यासाठी पहिल्यांदा तुमचं डिजी लॉकरला अकाउंट असणं गरजेचं आहे. ते या व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेलंच आहे. तसंच जर तुमचा आधार कार्ड, आधार नंबर किंवा आधार अपडेट असणं गरजेचं आहे. आधारला मोबाईल लिंक असणं गरजेचं आहे. म्हणजे जर एबीसी आय डी काढायचं असेल तर आपल्याकडं आधार कार्ड असलंच पाहिजे, बऱ्यापैकी असतंच आहे ते. त्यानंतर आधारला मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे आणि आधार अपडेट असला पाहिजे. तर या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहे, जो की आपण शेअर करतोय. तर मित्रांनो, एबीसी आय डी काढण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला गव्हर्नमेंटच्या या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. abc.gov.in या वेबसाईटवरती यायचं. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर राईट साईडला कॉर्नरला लॉग इन बटन आहे. त्या लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टुडंट आणि युनिव्हर्सिटीचा ऑप्शन दिसेल. पहिल्यांदा तुम्हाला स्टुडंट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. स्टुडंट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला डिजी लॉकरचं जर अकाउंट असेल तर तुम्हाला डायरेक्टली युजर नेम आणि पिन टाकून तुम्ही साइन इन करू शकता. तुमचा एबीसी आय डी जो आहे तो क्रिएट होऊन जाईल. पण जर तुमचा डिजी लॉकर वरती अकाउंट नसेल तर तुम्हाला एक खाली यायचंय. खाली तुम्हाला साइन अप फॉर मेरी पहचान या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. साइन अप फॉर मेरी पहचान या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे डिजी लॉकरचं अकाउंट उघडायचं आहे. आता डिजी लॉकरचं अकाउंट उघडण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर जनरेट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. जो मोबाईल नंबर टाकलाय त्याच्यावरती ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला फुल नेम विचारेल. तुमचं नाव टाकायचं आहे. नाव टाकताना काळजी घ्यायची आहे, तुमच्या आधार कार्ड वरती जसं नाव आहे तसं A to Z स्पेलिंग सहित पूर्ण नाव टाकायचंय. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, आधार कार्ड वरती जशी डेट ऑफ बर्थ आहे, जन्मतारीख आहे तीच तुम्हाला टाकून घ्यायची आहे. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचंय, मेल फिमेल जे काही असेल ते. त्यानंतर एक युजर नेम क्रिएट करायचं आहे. युजर नेम तुम्ही काहीही क्रिएट करू शकता. तुमचं नाव 1 2 3 किंवा नाव काहीतरी टाकून तुम्ही युजर नेम क्रिएट करा. त्यानंतर पिन क्रिएट करा. एक 6 डिजिटचे नंबर तुम्हाला टाकून पिन मध्ये टाकायचे आणि कन्फर्म पिन मध्ये पण तोच टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आय कन्सेंट, तिथे एक मेरी पहचानचा बॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं. मी इथे सगळी माहिती टाकून घेतलेली आहे. आधार कार्ड वरती जशी आहे तशी टाकली आणि सबमिट केलंय. सबमिट केल्यानंतर इथे पाहू शकता थँक्यू फॉर साइन अप डिजी लॉकर, म्हणजे इथे अकाउंट आपलं उघडलेलं आहे. आपलं पहिलं काम झालेलं आहे. अकाउंट उघडल्यानंतर आता तुम्हाला व्हेरीफाय युअर अकाउंट विथ आधार, म्हणजे इथे तुम्हाला आता तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकून कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही कंटिन्यू कराल तर आधार कार्डला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याचे शेवटचे 4 डिजिट दिसतील. त्या मोबाईल वरती तुम्हाला एक ओटीपी पाठवण्यात आलाय. तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून सबमिट करायचा आहे. तर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. लिंक केला नसेल तर शेजारील आधार सेंटर मध्ये जाऊन लिंक करून घ्या. तर इथे आपला ओटीपी आलाय, ओटीपी टाकलाय, सबमिट केलाय. जसं तुम्ही सबमिट कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचा येईल, एबीसी स्टुडंट अकाउंट क्रिएटेड, म्हणजे तुमचं अकाउंट क्रिएट झालंय. एबीसी आयडी सुद्धा येईल, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर गो टू डॅशबोर्ड केल्यानंतर सुद्धा तुम्हाला पाहू शकता एबीसी आयडी इथे दिसणार आहे. तर अशा पद्धतीने हा एबीसी आयडी तुम्हाला लागणार आहे तुमचा एक्झाम फॉर्म वगैरे भरताना आणि शाळेमध्ये सुद्धा तुम्हाला कधीही लागू शकतो. तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. त्यानंतर काही जणांना प्रॉब्लेम येतोय तो म्हणजे इथे प्रोफाईलचं व्हेरिफिकेशन होत नाही. आधार कार्ड नंबर टाकला की इथेच आहे तसं येते. तुम्हाला स्क्रीनवरती पाहू शकता काही जणांचा एबीसी आयडी क्रिएट होत नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते. तर त्यांनी काय करायचंय, त्यांनी त्यांचं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचंय. आधार कार्ड वरची माहिती, जन्मतारीख, तुमचं नाव, हे सगळं चेक करून घ्या बरोबर आहे का. तुमच्या एज्युकेशन रेकॉर्ड आणि हे सगळं व्यवस्थित पाहिजे. जन्मतारीख, नाव सगळं स्पेलिंग सहित व्यवस्थित असेल तरच तुमचा एबीसी आयडी कार्ड निघेल, अन्यथा निघणार नाही. तर अशा पद्धत ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एबीसी आय डी काढण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं आधार असलं पाहिजे, आधार मोबाईलला लिंक असलं पाहिजे आणि आधार अपडेट असलं पाहिजे. डिजी लॉकरला अकाउंट नसेल तरी देखील आपण ह्या गोष्टी करू शकतो. अकाउंट काढू शकतो आणि एबीसी आय डी काढू शकतो. तर सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहून आपला एबीसी आय डी काढून घ्यावा. थँक्यू.